गुड मॉर्निंग मित्रांनो. आज एवढ्या पहाटे मी रेडी झालेलो आहे. तुम्ही बघून मनात प्रश्न पडला असेल की हा एवढ्या पहाटे रेडी का झालेला आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 7:15 आणि मी पूर्णपणे रेडी आहे आणि आपण जाणार आहोत आज रोड ट्रिपसाठी. तर आपण कुठे जाणार आहे मी तुम्हाला ऑन द वे सांगेन आणि आपण कारने जाणार आहोत. तर जाऊया आपण कारमध्ये आणि मग तुम्हाला सांगतो मी कुठं चाललो आहे आणि पूर्ण डिटेल्स देतो. तर चला, आपल्याला जायचं होतं ऑलरेडी लवकर. आता वाजलेत 7:15. चला निघूया, भेटू तुम्हाला कारमध्ये. मित्रांनो चला, आपण रेडी झालो आहे. आता गाडीमध्ये बसूया आणि निघूया. ऑन द वे तुम्हाला मी कारमध्ये सांगेन आपण निघालो आहे कुठे. तरी आपली कार आहे, कार पूर्णपणे रेडी आहे. चला निघू, आपली सोसायटी आहे. तर चलो निकलते हैं. तर चला निघूया आपण. आता आपल्याला लांब जायचं आहे. तर सुप्रभात मित्रांनो, मी अतुल सुवर्ण प्रल्हाद सावंत, सातारकर अतुल या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण एवढ्या पहाटे मॉर्निंगमध्ये निघालो आहे कुठे. तर आपला आज प्लॅन आहे की आपण आज निघालो आहे सातारा. सातारा माझं गाव आहे आणि सातारापासून 60 किलोमीटरवरती माझं गाव आहे. होळीचा गाव म्हणून गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी निघालेलो आहे. तर आज मी एकटा निघालेलो आहे, मी कारने निघालेलो आहे. तर आपल्यासोबत असणार आहे आज आपली फॅमिली असणार आहे. आपल्याकडे आज सासरवाडीकडचे लोक येणार आहेत आपल्या बरोबर आणि आपला एक प्लॅन होणार आहे. तिथून होळीच्या गावामध्ये, पहिल्या स्टार्टला होळीच्या गावामध्ये जायचं आहे आणि तिथून आपला प्लॅन होणार आहे वेगळा. तर आपण तिथून जाणार आहोत पंढरपूरला. आता मी ॲक्च्युली निघालो आहे अंबरनाथला त्यांना पिकअप करण्यासाठी आणि त्यांना पिकअप करून याच रोडने रिटर्न येऊन थोडंसं माझं घरी सामान आहे ते सामान कॅरी करायचं आणि मग आपली जर्नी स्टार्ट. त्याबरोबर आज आपला बाळ म्हणजे युग पण असणार आहे आपल्याबरोबर आज. आता ॲक्च्युली आपण आपलं मोटो ब्लॉगिंग बंद केलेलं, त्या मोटो ब्लॉगिंग बंद केलं त्याच्यामध्ये माझं लग्न झालं. कारण ज्यावेळी आपण मोटो ब्लॉगिंग चालू केलेलं त्यावेळी माझं काही लग्न झालं नव्हतं आणि आता मोटो ब्लॉगिंग मी स्टार्ट करतोय डबल. त्यावेळी माझं लग्न झालेलं आहे आणि मला एक मुलगाही झालेला आहे, 7 महिन्याचा मुलगा आहे. तर तोही आपल्याबरोबर आज असणार आहे. तर त्यांनाही आपण थोडंसं हवामान चेंज म्हणून गावाला घेऊन निघालोय. तर ठीक आहे, बघूया आपण कसं जातोय काय जातोय. कारण लहान मुलगा असल्यामुळं आपल्याला काय कंटिन्यू आणि फास्ट जाता येणार नाही. तर आपण निवांत हळूहळू जाऊ, मजा घेत जाऊ, मजा करत जाऊ. तर चला पहिल्यांदा आपण त्यांना पिकअप करूया आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आता आपण आपलं माझं जे सामान होतं घरी ते मी घेतलेलं आहे आणि आता आपण प्रवास चालू केलेला आहे. तर आपल्या जे लेफ्ट साईडला दिसतंय ते ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल आहे. चांगलं झालेलं आहे आपल्या इथं जवळ स्कूल. भविष्यात आपल्याला याचा फायदा नक्कीच होईल. आता अशीच गाडी चालणार हात सोडून. खुशी खुशी बघा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे वांगणीमध्ये. आपल्या इथून वांगणी 12-13 किलोमीटर आहे. वांगणी आता आपण क्रॉस करत आहोत. तर आपल्याला खूपच वेळ होत चाललाय. आता आपण पोहोचलेलो आहोत माथेरान, जे की महाराष्ट्राचं थंड हवेचं ठिकाण आहे.
पुढे गेल्यानंतर तुम्ही बघाल राईट साईडला तुम्हाला एक कमान दिसेल. तिथून आपल्याला आत जायचं आहे सरळ माथेरान हिल स्टेशनसाठी. तिथं आपल्याला टॅक्सी पण भेटतात, शेअर टॅक्सी 100-150 रुपये काय तर त्याची तिकीट आहे एकाची. तर इथून आपल्याला एक कमान दिसते, इथून आपल्याला सरळ वरती जायचं आहे माथेरानसाठी. तर चला आता आपल्याला डिझेल भरायचं आहे, कारण लवकर डिझेल भरलं की काही टेन्शन नाही. एकदा डिझेल भरून निघूया, म्हणजे पुन्हा नंतर थांबायला नको, डायरेक्ट आपल्या गावालाच पोहोचू. आता आपण पोहोचलोय कर्जतच्या सिग्नल वरती. नंतर आपल्याला ह्या कर्जतचं जे सर्कल आहे इथून राईट घ्यायचं आहे. राईट घेतला की आपण खोपोलीसाठी राईटला जाणार, लेफ्ट घेतला की मुरबाड. स्टेट आहे तर आपण स्टेशनला जाऊ शकतो सरळ. तर आता आपल्याला इथून राईट घेऊन खोपोली साईडला बाहेर पडायचं आहे. इथं बांधकाम चालू आहे, रोडचं पण काम चालू आहे. तर चला आता आपण मित्रांनो इथून पुढे आलोय, खोपोलीच्या इथं आलोय. आणि मित्रांनो राईट साईडला जो रोड आहे, हा जो समोरचा रोड दिसतोय तो आहे जुना आपला मुंबई पुणे जुना रोड आहे. हा मुंबई पुणे हायवे दिसतोय, हा जुना रोड आहे. आपल्याला इथून लेफ्ट घेऊन खोपोलीमध्ये जायचं आहे. खोपोलीमधून मग आपल्या बोरघाटामधून नमस्कार मित्रांनो, खोपोली ते कोकण आणि कर्जत लोणावळा जोडणारा हा घाटमार्ग हा पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला जोडतो. याचं जर महत्व जर सांगायचं झालं तर मुंबई पुणे दरम्यानचा हा सर्वात जुना आणि ऐतिहासिक घाटमार्ग आहे. ब्रिटिश काळात हा बांधलेला आहे. रेल्वे व रस्ते वाहतुकीसाठी फार महत्वाचा असा हा घाट मानला जातो. मुंबई पुणे रेल्वे लाईन बोर घाटातूनच जाते. अनेक बोगदे आणि वळणदार पूल रस्ते या ठिकाणी आहेत. भारतीय रेल्वेसाठी हा अभियांत्रिकी चमत्कारच मानला जातो. मित्रांनो पावसाळ्यामध्ये याचा निसर्ग काही औरच आपल्याला पाहायला मिळतं. पावसाळ्यात अत्यंत सुंदर अशी दृश्य इथं पाहायला मिळतात. धबधबे, हिरवीगार डोंगर आणि पूर्ण हिरवागार आणि असा गवतांनी गालिचाने नटल्यासारखा आपल्याला दिसतो. मित्रांनो ट्रेकरसाठी इथे एक पर्वणीच आहे. ट्रेकिंग व फोटोग्राफीसाठी हा एक प्रसिद्ध असा घाट आहे. या ठिकाणी खूप सुंदर असे स्पॉट आहेत. पावसाळ्यात धुके, घसरण व दरड कोसळण्याची दाट शक्यता असते. वाहन या ठिकाणी वाहन हळूहळू चालवणे आवश्यक आहे. मित्रांनो आता आपण जो बघतोय तो हा खूप महत्वाचा असा लोणावळा घाटातला पॉइंट आहे. या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते आणि हा लोणावळा घाटातील मेन पॉइंट आहे. या ठिकाणी खूप प्रमाणात खाऊचे गाडे लागलेले असतात. त्यामुळं इथं खूप लोक थांबतात, सेल्फी काढतात, व्हिडिओज काढतात. पावसाळ्यामध्ये इथं जास्त प्रमाणात धुका असल्यामुळे हा एक सुंदर असा आपल्याला एक नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो. इथून खालून आपल्याला पूर्ण खोपोलीचं दर्शन मिळतं. मैंने बना के लाई थी, खाली वो ठंडा नहीं खाता. मित्रांनो या ठिकाणी युगसाठी जेवण बनवायचं चालू आहे. आणि आपण कुठं थांबलोय? हे युग काय करतोय रे? खाऊ पाहिजे. तर मित्रांनो हा तुम्ही बघू शकता पाठीमागे इथं धबधबा असतो पावसाळ्यामध्ये. आणि या लोकेशनवर आता थांबलोय आपण. तर या साईडला आपली कार उभी आहे आणि रोडच्या साईडलाच बाजूला लावलेली आहे. आणि अशा छानशा हवेशीर आणि निसर्गरम्य ठिकाणी आपण थांबलोय. म्हटलं आधी युगचं बघूया, कारण तो त्याला गरम जेवण लागतं, थंड तो खात नाही. असा तो चमत्कारिक पर्व आहे. तर आता त्याचं झालेलं आहे आणि त्याला आपण जेवायला देऊया आणि मग आता आपण पुढे निघूया. अशा या निसर्गरम्य ठिकाणी थांबलोय. हा क्या मित्रांनो
आता आपण एक्सप्रेस वेला लागलेलो आहोत, कारण लोणावळ्यातून खाली उतरल्यानंतर पुढे एक्सप्रेस वेला कनेक्ट होतो आपण. आणि एक्सप्रेस वेवरून आता आपण निघालोय. आता तळेगावचा टोल नाका येईल आणि तो झाल्यानंतर मग आपण पुण्यामध्ये एंट्री करू. आणि आपल्या फ्रेश वगैरे झालो, मगाशी युगचं वगैरे जेवण झाले. आता डायरेक्ट सातारच्या आसपास आपण बघू. मित्रांनो, आता आपण एक्सप्रेस वे संपलेला आहे आणि आता आपण पुणे शहरामध्ये एंट्री मारतोय. तर इथं यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे समाप्त होतो आणि आपला पुणे बेंगलोर हायवेला आपण कनेक्ट झालेलो आहोत. तर हे आहे रावेत आणि इथं आपण कनेक्ट पुणे बेंगलोर हायवेशी झालो. ही आहे पुणे सिटी. मित्रांनो, हा आहे न्यू कात्रज बोगदा आणि हा बोगदा जवळजवळ 1.5 किलोमीटर लांबीचा आहे. आणि या बोगद्यामध्ये आपल्याला 80 किलोमीटर पर च्या वेगाने गाडी चालवावी लागते. 80 ची वेग मर्यादा आहे आणि आपण वेग मर्यादेचं पालन करून या ठिकाणी गाडी चालवायची आहे, नाहीतर धडाधड 2000 चे फाईन आपल्याला लागतात, आम्हाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे गाडी काळजीपूर्वक आणि जो वेग आहे त्या वेगामध्येच आपण गाडी चालवली पाहिजे. तर आता आपण आलेलो आहोत बाहेर बोगद्याच्या आणि बाहेरचं वातावरण कसं वाटतं आणि बोगद्यामध्ये कसं वाटत होतं. आता आलेला आहे खेड शिवापूरचा टोल नाका आणि आपण आता टोल नाक्याला पोहोचलोय. तर या ठिकाणी आता आपण जरा नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबूया. चाळीसला पावशेर आहे ना? हा, येतो की माघार घ्यायला येतो. जेवल्यावर येतो माघार घ्यायला. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खेड शिवापूरचा टोल नाका क्रॉस केलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी जेवायला थांबलोय. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आपण जेवायला थांबलो आहे. हे जे झाड दिसतंय तुम्हाला, हे खूप जुनं, खूप वर्षापूर्वीचं झाड आहे. त्याचा आकार कसा पडलाय बघा. जर गावी जाताना हे झाड बघत असतो तर ते तसंच आहे. खंबाटकी घाट हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि प्रसिद्ध घाटमार्ग आहे. तो सातारा पुणे महामार्गावर आहे. हा घाट वाई सातारा या परिसराला पुण्याशी जोडतो. हा घाट सातारा जिल्ह्यात असून हा पुणे बेंगलोर महामार्गावरती येतो. याचं महत्व जर सांगायचं झालंच तर पुणे सातारा कोल्हापूरला जाण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा घाट मानला जातो. NH48 या महामार्गावरील हा एक व्यस्त घाटमार्ग आहे. वाहतूक, व्यापार आणि प्रवासासाठी उपयोगी असा हा घाटमार्ग आहे. निसर्ग सौंदर्याबद्दल बोलायचं झालंच तर हा घाट चारही बाजूनी डोंगर रंगामध्ये आहे. पावसाळ्यात हिरवळ, धबधबे, ढग आणि धुकं याचं या ठिकाणी एक अत्यंत सुंदर असं आपल्याला दृश्य पाहायला मिळतं. सकाळी व सायंकाळी छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आपण या ठिकाणी घाटामध्ये एक वेग मर्यादा वापरून गाडी आपल्याला चालवावी लागते. या घाटामध्ये जड वाहनांची वर्दळ बऱ्यापैकी प्रमाणात असते. मित्रांनो, आता आपण आणेवाडी टोल नाक्याच्या जवळ आलोय आणि इथं जरा थोडं विश्रांतीसाठी थांबलोय. तर तुम्ही आता हा रोड बघू शकता, सुंदर आहे. आणि रोडच्या पलीकडे साईडला जे टेंट दिसत आहेत ना, त्यामध्ये फ्रेश स्ट्रॉबेरी विकण्यासाठी. आता
इथं आपल्या भावासाठी जेवण बनवत आहेत जरा थोडंसं, त्याच्यामुळे आपण थांबलो इथं. मित्रांनो, आपण जिथं थांबलोय त्या ठिकाणीच बाजूला एक विहीर आहे आणि विहीर किती भारी आहे तुम्ही बघा. आणि ही विहीर खूप जुन्या काळातली विहीर आहे, एकदम खालपासून ते वरपर्यंत हिचं बांधकाम बांधली विहीर आहे ही. आणि ते बांधकाम कुठंतरी ढासळलं का बघा, एकदम सुस्थितीमध्ये आहे. आणि आम्ही इथंच बाजूला बसलोय त्या मंदिरामध्ये. आणि तुम्ही बाजूला बघा, हा पुणे बेंगलोर हायवे आहे, तिथूनच बाजूला एक मंदिर आहे, छान हवा आहे, शांत वातावरण आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथं थांबलो. पलीकडच्या साईडला आपल्याला स्ट्रॉबेरी दिसते, तर जाऊन घेऊन पटकन येतो मी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी रस्ता क्रॉस करून निघालोय मी. या ठिकाणी गाड्या येत आहेत, तर आपल्याला रस्ता क्रॉस करून जायचा आहे. अरे चलो 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 1 2 3 4. अरे आलो. कशाला बघता येतं स्ट्रॉबेरी. कुठली स्ट्रॉबेरी आहे? 300 रुपये 400 रुपये किलो. किलो. 2 वराडे तुमची शेतातली आहे का? शेतातली. 400 घाल बघा, 300 आणि बघा. नाही कमी घालतो. तर चला बरोबर आहे. 3.5 जरा स्ट्रॉबेरी घेऊया आणि बघूया कशा काय चालू. हा कुठला माल आहे? हे मोरा ना. मोरा ना. हां, आणि विंटर. विंटर. हा कितीला आहे? 400 रुपये आता दिले, तुमच्या शेतात 300 रुपये. आणि हे कुठलं आहे? ते त्यातलंच आहे. त्यातलंच आहे का? हा वेगळा आहे का? हा वेगळा खायला चांगला कुठला खायला झाला हा. आहे का? हे थोडासा आंबूस लागतो. ओके. कसं देणार म्हटलं? 300 तुमच्या एकटा दिले 300 की द्यायचे. आता आम्ही काय वेगळं बनणार आहे. हेच आम्ही 300 निघतो. व्यवस्थित द्या करून जरा. नाही ते आता तुमच्या समोर दिले, पैसे घेतले तुमच्या समोर. बरं द्या, चला द्या द्या किती? द्या 1 किलो. अर्धा 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 नाही, असं करा, अर्धा किलोच द्या, कारण खराब होणार आहे, राहत नाही. काय एकदा तोंडाला लागलं नाही, तोंड राहणार नाही. राहणार नाही, बरोबर आहे, पण आम्हाला आम्ही गाडीत खराब होईल ना. चांगला चांगला द्या. चांगला एक काही खराब दिसणार तुम्हाला. चांगला लाल लाल जरा द्या. छोटीच फक्त देऊ नका, मोठं पण देत नाही तुम्ही. काय मोठं बघितलं. तर मित्रांनो, आपण अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. 150 रुपयाची अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. तर चला आता स्ट्रॉबेरी खाऊया, कशी आहे बघूया. आणि हायवे क्रॉस करायचा मित्रांनो, जरा रस्ता आपल्याला पेटलेला आहे. चला आता आलेलो आहोत सातारा टोल नाका, म्हणजेच आणेवाडीचा टोल नाका. आणेवाडीचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर जवळपास आपण सातारामध्येच पोहोचतो आणि समजायचं की सातारा आला. मित्रांनो, आता आपण इथून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्या गावासाठी. हा आहे रहमतपूरचा नाका आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे रहमतपूर मार्गे होळीचा गाव, आणि हा सोबत पंढरपूरला सुद्धा रोड जातो. तर चला लेफ्ट इथनं घेऊन आणि पुढे निघू. दादांचे जिकडे तिकडे बॅनर लागलेत. दादांचं जे दुःखद निधन झालं ते खूपच जिव्हारी लागले.
मनाला लागला असेल, तुम्हाला सुद्धा लागला असेल. तर मित्रांनो, इथं पुढे गेल्यानंतर एक चौक आहे, तो आहे देगाव फाटा. तो देगाव फाटाच म्हणजे अपनी सासुरवाड़ी है. यहाँ से राइट घूमेंगे तो लगेगा देगाव. तो चलो चलते आगे हमारी गांव की ओर. ये देखिए, ये जो फाटा है वो ये अंदर के लिए जो रोड जा रहा है. 1 मिनिट रुकिए. हे बघा, हा जो आतमध्ये रोड जातो हा जातो देगावला, जो की आपल्या सासरवाडीला जातो. चला निघूया, लवकरात लवकर आपल्याला घरी पोहोचायचं आहे. आणि मित्रांनो, आता आपण आहोत घाटमाथ्यावरती. आणि पूर्वी हा घाटमाथा एकदम सुनसान एकदम होता. या ठिकाणी चोऱ्या वगैरे व्हायच्या रात्रीच्या. पण आता हा जो हा जो कारखाना झालेला आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी दुकानं वगैरे भरपूर झालेली आहेत, हॉटेल्स झालेली आहेत. त्याच्यामुळं भीती नावाची गोष्टच राहिलेली नाही. हा आहे वर्धन ॲग्रो. आपल्याही शेतातला ऊस तिथंच येतो. आणि हे बघा, दुकानाचे एकदम रेलचेल झालेले. रात्री सुद्धा भरपूर वेळ दुकान चालू असतात. त्याच्यामुळं काय भियायची आता गरज नाही. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या गावाच्या नजदीक. आपण आता होळीच्या गावामध्ये आलेलो आहे. तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. रोड मस्त झाले. आता हा पंढरपूर हायवे मग सांगते का तुला, डायरेक्ट कनेक्ट आहे पंढरपूर. मस्त आहे. आमचा तीर काय आमच्या गावात सासरवाडी. नानांनी पण बंगला काढलाय शेती बांधाय गावाला. चलो आलं का ग? बायका म्हणते आले, आईला बी घेऊन आली, बहिणी बी आली. चला, ढंडडंग 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 ढंडडंग. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत 5:30 आणि 5:30 वाजता मी पोचलोय घरी. तर आपला जो प्लॅन होता तो डायरेक्ट प्लॅन होता की बोल. तर आपला जो डायरेक्ट प्लॅन होता तो होता मुंबई टू पंढरपूर. पण पंढरपूरला जाताना मध्ये आपलं गाव लागतं. मग त्या गावामध्ये आपण आता, होळीचं गाव माझ्या गावाचं नाव आहे, गावामध्ये आपण एक स्टे करणार आणि सकाळ उठून मग पंढरपूरसाठी आपण निघणार. तर उद्या पंढरपूर फिरायला जाणार आणि मग तिथून पुढे दुसरं काय प्लॅन आहे ते बघू आपण. अरे सोड. दुसरं काय प्लॅन आहे ते बघू आपण. हां, तर मित्रांनो, हे जे आहे, मी आता उभा आहे ज्या बागेमध्ये, हे जे पूर्ण तुम्हाला दिसतं आहे हे पूर्ण मी स्वतः लावलेलं आहे. हे केळीची जी बाग आहे हे मी लावलेलं आहेत, केळी. आणि जी आंब्याची झाडं दिसत आहेत तुम्हाला मी आता दाखवतो व्यवस्थित. हे जे तुम्हाला दिसतंय पूर्ण, हे जांभळाचं झाड आहे. बारडोली जांभळ आहे, मोठं असतं ना काळं जांभळ, ते आहे. हे वेगवेगळ्या 4 ते 5 प्रकारच्या आंब्याची झाडं आहेत. आम्रपाली म्हणा, हापूस, पायरी, देवगड हापूस. नंतर हे लिंबाचं झाड आहे, लिंबू असतात, लिंबोवाचं. आणि जी पूर्ण झाडं दिसत आहेत मी स्वतः लावलीत. मागच्या उन्हाळ्यामध्ये लावलीत झाडे. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये त्याला मोहर आला आहे. हे काय मामा? मोहर आहे, त्याला आंबे लागतात. हे आहे ते संत्रीचं झाड आहे. हे आहे ते मोसंबीचं झाड आहे. हे आंब्याला मोहर तुम्ही बघू शकता किती लागलेलं आहे. आणि हे काजूचं झाड आहे. हे अंजीरचं झाड आहे. हे कुठला तरी डॉर्फ हा नारळ आहे. त्याची हाईट कमी असते 3 फुटाची, पण त्याला पाण्याचा नारळ असतो, भरपूर त्याला नारळ येतात. अरे युगू, सोड, ते तोडून काढायचं का तुला? बाळा, एक गट्टी आहे, सोड, चाल. आता आलोय, आता रेस्ट करतो. उद्या सकाळी भेटू आपण. उद्या 9-10 पर्यंत निघू आणि मग तुम्हाला मी भेटतो. म्हणजे होळीच्या गावामध्ये पण सनसेट पॉईंट आहे, विसरू नका.
भाई तर चला भेटू उद्या. हाच व्लॉग आपला हीच राईड आपण कंटिन्यू करू.